नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव तालुक्यामध्ये आहोत. हे गाव बेगड आहे. साधारणपणे एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे गाव असेल धाराशिव पासून. या गावामध्ये एक देशमुखाचा वाडा आहे. ते वाडा साधारणपणे 300 वर्षाचा असेल असा अंदाज वर्तवला जातोय आणि 300-350 वर्षाचा असेल, पण अंदाज वर्तवू आपण 300 वर्षाचा वाडा आहे. आणि त्याची आपण माहिती जनतेच्या पुढं आणणार आहेत. कसे राहत होते माणसं जुने, एकोपा कसा होता हे आपण त्याच्यात दाखवणार आहेत. खरं म्हणलं तर आता दोन जरी भाऊ भाऊ असेल तर एकोपा राहत नाही. एक 5-10 वर्षात लग्न झाल्या एक 2 वर्षात 3 वर्षात तर सगळे संसार तिरडा फांग होतात, वेगवेगळे होतात. भावाभावामध्ये दुश्मन्या लागतात. भावकीमधले भांडणं न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष असतात. अशी परिस्थिती आहे आजच्या काळामध्ये. आणि जुन्या काळामध्ये काय फरक आहे हे आपण दाखवणार आहेत. आपल्या सोबत त्यांच्या वंशजातले दीपक जाधव म्हणून आहेत, देशमुख म्हणून आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हे बघा, देशमुख साहेब, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. हे जे वीर आहे, वीर किती दिवसाची असेल? किती दिवसाची? हे वाडा बांधणं एवढ्याचीच आहे. वाडा बांधल्यानंतर हे ह्याला बारव म्हणतात ना? बारव म्हणतात. हे बघा, ही बारव आहे. म्हणजे या बारवेचं पाणी तुमच्या पूर्ण कुटुंबाला का गावकर्त्यांना? सगळ्या कुटुंबाला, गावाला, पूर्ण गावाला. म्हणजे बघा, देशमुख कुटुंब जे आहे ती सगळ्या गावाची हो. काळजी करत होतं. हो. किती भाऊ भाऊ होते तुम्ही पहिले का सगळे पूर्ण पहिले 3 जण होते. 3 जण. ते 3 ज्या वेळेस मूळ बांधकाम होतं या वाड्याचे, ते किती भाऊ भाऊ होते? 3 जण होते. 3 जण. मग त्या 3 जणांचा विस्तार पुढे गेला. पुढे गेला. मग मला काय म्हणायचंय, आपण पुढे चालूया. चला इकडे माझ्यासोबत या. आता मला काय म्हणायचंय देशमुख साहेब, आपल्या या वाड्याचं जे बांधकाम आहे किती एकरामध्ये बांधकाम आहे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. हा. आता जो हा वाडा आहे, हे वाडा दाखवा. हा वाडा, चला तिथपर्यंत आपण कुठपर्यंत हा वाडा दाखवू. हे वाडा आहे. हे जुनी भिंत. हो. आता हे भिंत बाबा, हे भिंत कशाने बांधलेली होती? हे मातीमध्ये आहे. पांढऱ्या मातीमध्ये. पांढऱ्या मातीमध्ये. आणि पांढऱ्या मातीतली जी भिंत आहे, ही भिंत, त्या भिंतीची रुंदी किती? रुंदी बैलगाडी जाते. हा? बैलगाडी जाते एक बैलगाडी जाते वरनं त्या भिंतीवर भिंतीवरनं. जाते. एवढी रुंदी आहे भिंतीची. हो. आणि हे चिर बघा, या भिंतीमध्येच वडाचं झाड आहे. वडाचं आहे ना का पिंपळाचं आहे? पिंपरण. बघा, हे 300 वर्षाचा वाडा आहे. आणि या 300 वर्षाच्या वाड्याची ही ऐतिहासिक नोंद खडतर प्रवास यूट्यूब चॅनल घेत आहे. बुर्ज, 4 बुर्ज. या वाड्यात 4 बुर्ज आहेत आणि 2 एकर, 2 एकरामध्ये हे वाडा आहे. हो. आणि सगळे माणसं एकत्रित राहतोय. एकत्र. आता तुमच्या या देशमुख खानदानामधले किती लोक, तुमचे भाऊ बहिणी नातवंड, हे किती लोक असतील साधारणपणे? आता का? हा? आता 50 एक आहेत की. 50 एक आहेत. हे दगड त्यावेळेच आहे का? पहिलं आहे. हा. जाप. दगड हे बघा, ही दगड, हे उकळ त्यावेळेसच आहे. हा, का आताच आहे? त्यावेळेसच. बघा, होय होय होय. हे बघा, हे बुरुज आहे. काय भीती वाटेल काही पडते म्हणून? हा, नाही पडत नाही. पडत नाही. हे 100 वर्ष झालं असंच आहे. आणि आता जी पुलं बांधलेली आहेत नरेंद्र मोदीने, ती वर्षातच वाहून चालले. हा. हे जे बांधकाम आहे, ही बांधकाम 300 वर्षाचं आहे. बाळा दाखव, हे 300 वर्षाचं बांधकाम. तरी सुद्धा हे लोक म्हणतात एक दगड सुद्धा हलणार नाही.
बघा ही दगड सुद्धा हलत नाही, हे चिपरे आहेत, हे माती आहे, ही माती आहे, पांढऱ्या मातीमध्ये बांधलंय. बघा पूर्वीचे माणसं किती इमानदार होते आणि घर बांधताना सुद्धा किती निष्ठेने बांधत होते. हो. हे निष्ठा आहे. हे हे पिंपळ हे कुठपर्यंत आहे? कडपर्यंत. बघा हे वाडा आपण किमान 2-3 मिनिट झालं पाहतोय, बघतोय. हे वाड्यातच उगवलं का हे सगळं? हा. हे बघा हे पांढरी माती आहे है ना, ही माती पांढरी आहे. इथे येऊन दाखव बघा पुढे. फुटत नाही, पिकावानं असं निघत नाही टिकावणं सुद्धा. पिकावानं सुद्धा फुटत नाही, माती फुटत नाही. हा. आणि आताच सिमेंट महिनाभर टिकत नाही. टिकत नाही. हे हा फरक आहे. बघा ही कसली परिस्थिती आहे. हे बघा हे चिरबंदी भिंत, काय म्हणाय त्याला, भिंत कशाने बांधलेली ती? हे दगडाने फक्त दगडानं, विदाऊट सिमेंट. सिमेंट सुद्धा दिसत नाही, नुसत्या चिकन मातीत, पांढऱ्या मातीत बांधलेली. पांढऱ्या मातीत. आणि 300 वर्ष टिकतंय. 300 वर्ष. आता किती बी हाय क्वालिटीचं सिमेंट जरी वापरलं तरी अशा भिंती नाही टिकत नाही. चला दीपकराव ना तुमचं नाव? हा. दीपकराव देशमुख. बघा देशमुखाच्या नावातच इमानदारी आहे असं दिसतंय. हे कुठपर्यंत आहे अजून? हे असं बाहेर हे मंदिर आहे पुन्हा विठ्ठलाचं अरे आपलं बाप, महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. पहिलं आहे. वा 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 वा, बांधकाम चालू आहे. बापरे. बघा हे भिंत बघा, एक गाडी त्या भिंतीहून जाते हे खरं आहे. कारण या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत त्या भिंतीची रुंदी दिसते. बघ एक बैलगाडी भिंतीच्या रुंदीहून फक्त. आणि हे बिगर सिमेंटांची भिंत. हा हा हा, बघा ही भिंत कसली आहे. हा हे भिंत बघा, हे मातीत बांधल्या, सिमेंटात नाही. ही माती, एक दगड हालत नाही. 300 बघा ह्याचा अंदाज आपल्याला सांगता येणार नाही, पण 300-400 वर्षाची भिंत अजून सुद्धा जिवंत वास्तू. आता देशमुख साहेब, तुमचे पाहुणे रावळे इथं बघायला आल्यानंतर काय बोलून दाखवत होतं ते? हा, काय बोलून दाखवतात का? आश्चर्य वगैरे करतात का जुन्या माणसं? करतेच ना. हा हा. हा. ते काय हे मंदिर ते त्यावेळेस, महादेवाचं मंदिर आहे. पहिले त्यावेळेसच आहे. त्यावेळेस आता ह्याची काढून टाकलं. डागडुजी होणार आहे का? हा. म्हणजे नवीन बांधकाम चालू करायला. हो. हे भिंत. वा वा. हे आश्चर्य काय वाटतंय माहित आहे का बाबा? कुठे गेले बाबा? आश्चर्य वाटतंय की फक्त मातीमध्ये, हा, पांढऱ्या मातीमध्ये पाण्यानं सुद्धा मातीमध्ये बांधला असताना एवढं टिकाऊ आहे. मंदिर आहे. बर बर. हे जुनं मंदिर आहे का नवीन? हा, हा. वाड्याच्या त्यावेळेसच मंदिर आहे. मग हे आता नवीन काय केलंय? मग आता मंदिर जुनं कुठे आहे? वाल्याने पाडून पुन्हा जुनं कुठे आहे मंदिर? वरी आहे का? आणि हे नवीन बांधायला ना तुम्ही? पाडलं ना सगळं. म्हणजे वरती मेन होतं हे. त्या 200-300 वर्षाचं जी मंदिर आहे हा, ती हा. मूर्ती तशीच आहे. काय झालं नाही. हा, काही हा. हलवलं नाही. त्या level मूर्ती बांध. म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे का? आणि हे त्यावेळेस सुभद्रा खाल्ला तसा म्हणजे ठेवला. खालून वरी आणली का तीच नाही तशी? नाही, फक्त बाजूने बांधलं. म्हणजे ही जमीन लेवल आहे का? हा, जमीन लेवल. ती जमीन लेवल. आणि हे मातीवर खालची आहे. मातीवर आहे का? हा. हे बघा. मातीवर आहे. चला, ओम नमो शंभो शिवशक्ती. बघा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता ही जे आहे ती तुमचं लेवल आहे. हा, लेवल आहे. आणि आता जे ही भिंती आहेत खालच्या, हा, नंतर बांधलं, साईडने घेतल्या. म्हणजे भिंती नवीन बांधल्यात, हा. हा. पण ही लेवल ही माती आहे. त्या वाड्याच्या बरोबरची आहे. हा, हा. म्हणजे सगळं कुटुंब महादेवाचे हा. पुजारी होतं, त्यावेळेला. असं आहे ना? हो.
आणि हे पूर्ण त्या बॉडीचं मगाच्या पाणी पूर्ण गावाला तुम्ही पाजत होता. हो. जी गावाची सुद्धा काळजी करणारे माणसं होते. हो, हो. बर. किती एकर जमीन आहे तुम्हाला मूळची? मूळची पहिली का हा? पहिली 700 एकर होते. 700 एकर जमिनीचे मालक देशमुख. आणि आता किती आहे देशमुख साहेब? आता 50 एकर आहे. 50 एकर आहे. अरे वा, म्हणजे कुळ कायदा लागला होता. शिलिंग मध्ये गेले हा. काय काय शिलिंग मध्ये किती गेली? शिलिंग मध्ये गेले 20-25 एकर. 25 एकर. हा. म्हणजे आता किती भावाला आहे तुम्हाला ही जमीन? तिघ भाऊ पुढले हा हा हा. म्हणजे नारायणरावचे तिघ भाऊ. यात म्हणजे आमचे 100 गेले, 50 माझे 50 गेले. एकर आहे म्हणा की. हो. तर आता सगळी तिघा भावामध्ये किती जमीन आहे? 150 एकर आहे. 150 एकर आहे. लोकांना प्लॉट घेता येणार नाही. आयुष्य चाललंय एका एकाचं साहेब. एखादं प्लॉट जर घ्यायचं म्हणत तर हा. आयुष्य चाललंय. हा. घर बांधायचे म्हणून हा. माणसं मरून गेले, पण घर नाही बांधताय. नाही झालं. तुमचं नशीब मोठं आहे. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात. तुमचं भाग्य मोठं आहे देशमुख साहेब. अजून काय दाखवता येईल तुम्हाला आपल्या वाड्यातलं? हे बघा बघा, हे दाखव रे. तळ घरापर्यंत जाता येते का? नाही नाही. नाही. त्या कडापासून त्या कडापर्यंत आहे. या वाड्यामध्ये तळघर आहे. तळघर आहे. ज्वारी बसवतो 300-400 फुटे. मग आता हे मंदिर तळघर झालं की खरं हा, नाही हा. म्हणा? हो हो. कारण इथं महादेवाची पिंड म्हणजे ह्या लेवलला पृथ्वी हा. म्हणजे हा. रस्ता हो हो. जमीन हा. आणि हे खालचं तळघर आहे. हा. म्हणजे आता नवीन हे कोण बांधायले? ती गावाले सगळे. वा, आपली वा, जागा वा, आहे. वा. म्हणजे ही जागा तुम्ही दत्तक हा, दिली हा. अधिकृत हा, आणि सगळे गाव आले. हा. मग आता पुढं मैदान ही पूर्ण देऊन टाकले. वा 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 वा. दानशूर व्यक्तिमत्व दीपकराव ही इतिहासामध्ये नोंद राहणार आहे कायमची. तुम्ही आम्ही मरून हा. गेल्यावर सुद्धा आहे ना? ही हा, ऐतिहासिक नोंद खडतर प्रवास युट्यूब चॅनल जी घ्यायलंय हा. ते कायमची राहणार आहे आणि आपल्या गावाचा इतिहास देशभर हम्म. जिवंत राहणार आहे. दीपक वडिलाचं नाव काय तुमच्या? विश्वासराव. दीपक विश्वासराव देशमुख. हा. आता पुढे आपल्याला काय दाखवता येईल? हे बघा, बेगडा गावाचा इतिहास. मी खरं म्हणलं तर बरेच दिवस इथं यावं 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 म्हणत होतो, पण योग भेटत नव्हता. आज योग भेटला आणि महादेवाच्या त्या पिंडीचं दर्शन झालं. गावात घोडे होते याच्यात. बर बर बर. ही तबेला, त्याच्यामध्ये. ही तबेला होता का घोडे बांधायचा? हा. ही वाड्याचाच भाग आहे. बघा, हे चिकल मातीची भिंत आहे. 300-400 वर्ष टिकून आहे ही अजून उघडे आहे. आणि उघडे आहे. कित्येक तर हजारो पाऊस आले आणि गेले. आता 300 वर्षात बघा किती 300 पाऊस मानायचं. मग 300-400 300-400 तरी जाता येईल का? आपण आता ह्या किल्ल्याची भिंत पाहिलेली आहे आणि अजून काय देशमुख साहेब दाखवतात ते बघूया. हे वाड्यात आलात बघा. आता हे बघा, इथं घोडे बांधण्याचं त्याच वेळेची भिंत. हे घोड्याचा वाडा म्हणतात आणि हे आता नवीन झालंय, नाही, पुन्हा बांधलं. पण ही जुनं म्हणजे हा. वा वा हे वा. पुन्हा बांधलं. त्या भिंतच होती तशी. हा 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 हा. ते कोणी सगळे म्हणजे गेले. त्या आयत्या भिंतीला तुम्ही दरवाजा हा, बसवला. फक्त दरवाजा बसलो. यस यस. पण ही जुनच. आता कोण नसल्यामुळे आम्ही खाली आलो वरती. ही ते भिंत. पहिलंच. पहिलंच. बघा पहिलं. कचेरी होती पहिली. यस, कचेरी. हा, म्हणजे माणसं बसून सगळे हे व्हायचे इथं. म्हणजे न्याय निवाडा. नाही वाडा. म्हणजे न्यायालय म्हणा की हा, कोर्ट होतं. न्यायालय वाडे होते वरती सगळं महादेव. गाव ऐकत होतं. हा. अहो 7 गावचे लोक ऐकत होते. हा. 7 गावचे मुजरा मालक माझी वसूल द्यायची, सगळं म्हणून मुजरा करायची. करायची. मुद्रा रस्त्यावरच मुजरा मालक बर. 3 वेळा करायची आणि मग जायची वर. आणि महसूल काय द्यायचे? जे शेतसारा वगैरे हे ते सगळं. हा, हा, हा. हं. कुणासाठी द्यायची ती? कुणासाठी असायचं? ते त्यांचं सरकारला हे व्हायचं. इंग्रज सरकारने घेतलं. पहिला मोगलाईने घेतलं, त्या ह्याने घेतलं. काय ते म्हणजे इथं शेतसारा जमा 7 करून गावचा शेतसारा जमा इंग्रजाला व्हायचा. द्यावा लागत होता. हा. हा. त्याच्या अगोदर मोगलाईला द्यावा लागत होता. हा. घेतली ना. ते
या 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 इकडे या 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 ताई या 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 लवकर लवकर या आओ या जसं आहे तसं या. आओ ताई तुम्हाला माहित आहे ना ही. एक मिनिट या 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 तुम्हाला ते 7 लिंगापैकी एक लिंग आहे हे तेवढं सांगा. इकडे या ना या या साडी बदलून या. नाही आपल्याला फक्त हे दाखवू. नाही नाही आपण बघू इथं ही फक्त दाखवू की वाडा. हे जुनाच वाडा आहे. बाहेर जायला तिथून भुयार आहे. बर बर खाली जात होते लोक. बर. पहिले इंग्रज बघा ही जुन्या वाडीची फक्त भिंत बांधली ना नवीन. बाकी सगळं जुनच आहे. हे बघा ही परिस्थिती बघा कशी आहे. ही की इथं दाखव. हे बघा हे बघा ह्या वाड्यातली माहिती आहे. येऊ नको म्हणे. ही पुन्हा बांधलंय काही. नाही, नंतर बांधलंय त्या भिंतीवरच. चल रे बाळा निघ. बघा आपण हे वाड्यात जुन्या वाड्यामध्ये लादणी हा. ज्वारी टाकायचं. लादण्या कडेपर्यंत जायचं. तिथं रस्ता आहे मध्ये जायला. त्या रस्त्यातून घरातच जाता येते हा, का तळघरात. ही जुनेच आणि पलीकडे आहे ना तिकडे रस्ता निघतो. गावाच्या बाहेर असं दरवाडा जर पडला हा. वाड्यावर तर मधल्या लोकांना जे वाचवण्यासाठी बाहेर जाण्याचा एक मार्ग आहे. बाहेर निघतो एकदम गावाच्या गावाच्या बाहेर निघतो. म्हणजे दरोडा पडला हा, चोरी किंवा- करणारे हा, काय काय दरोडे संकट जर कोण आले, आलं तर त्या चोर दरवाजातून बाहेर हा. निघायचं. आपला आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर. बाहेर हा. निघाले. तिकडे पुढे काय आणि झालं? रजाकामध्ये ह्याच्यात सगळे आपले हा. त्यावेळेला बर 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 बर. ह्याच्यामध्ये आम्हाला वडील सांगायचे. वा वा वा. होय ना. त्याला इकडून खामध्ये जाता येते वाड्यात. येते ना ते पायऱ्या. हा हा, हा चोप आहे ना. हे आपण बघा धाराशिव तालुक्यातल्या बेगडा गावातला देशमुखाचा वाडा दाखवतोय. आणि या देशमुखाच्या वाड्यामध्ये कशा ठेवण होत्या पहिल्या. चोर दरवाजा जेणेकरून या जर वाड्यावर दरोडा पडला आणि चोराचा दरोडा पडला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चोर दरवाजा सुद्धा असायचा. ती चोरावाला माहित नसणारा की जेणेकरून त्या दरवाजातून बाहेर पडलं की स्वतःचा जीव वाचवू शकत होते. ही जुना वाडा ह्याच्या पलीकडे हे सगळे आता हे झाडे वगैरे उगवलेत त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. पण हे परिस्थिती हे बघा कमान हे दरवाजा है ना. तीन दरवाजे आहेत. हे असे कमानी 3 आहेत. हा. म्हणजे हे कमानी सारखा दरवाजा आहे. अरे नुसत्या दरवाजा बांधायचं म्हणलं तर आता 2-3 लाख रुपये लागतात ह्या एका दरवाज्याला. असे 3 दरवाजे आणि 2 एकर जमिनीमधला हा वाडा आपण बेगडा गावात धाराशिव तालुक्यामध्ये आपण दाखवत आहोत. हे बघा फक्त 10 किलोमीटर अंतरावरचं हे रान आहे. बघा ही भिंत किती रुंद आहे. ही भिंत हे बघा पूर्ण भिंत. आणि ही कमान कशी दिसते बघा. हे दरवाजा आहे. मेन दरवाजा. इथून जाता येतं ना आपल्याला. ही काय ती कचरी होती. कचरी कुठे होती. अरे वा वा. हे कचरीचा खड्डा आहे का. कुठून तिथून दरवाजा आहे. हो, आहे. म्हणजे ही बुजवून टाकलं का सगळं. भिंत पाडली. बर बर बर. आणि इकडे महाडी होती वरती पायऱ्या आहे जायला. लोकांच्या सोडायचं कळा हे दाखव असं जरा दाखवलं का. सुंदर सुंदर. हे आहे आमच्या धाराशिव जिल्ह्याची तालुक्याची शान. आणि या बेगडा गावाच्या या वाड्यामध्ये न्याय होता. न्याय इथे एक प्रकारचं कोर्ट होतं. इथं 12-13 गावाचा न्याय निवाडा व्हायचा. आणि शेतकऱ्याकडून
शेत सारा सुद्धा वसूल करायचे, महसूल म्हणून जमा करायचे. आणि हा महसूल इंग्रजांना मोगलाईला सुद्धा देण्यात आलाय असं सांगते. कारण इंग्रज या देशामध्ये 350 वर्ष होते आणि त्याच्या अगोदर मला वाटतं मोगलाई 700 वर्ष होते. हे बघा कशा परिस्थिती आहे. इथे मोठा उंच वाडा होता असा दरवाजा. दरवाजा मोठा होता. मोठा दरवाजा हा. होता. तो आता पडला. पडलं ते. कमानी सारखं हा. सगळं ते सगळं ही पायऱ्या आहेत. बघा बघा किती सुंदर. हा येऊ की दमाने. हा. बोला की या की या की या खाली ये. खाली 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 आल्यावर खाली आपल्याला हे सगळं बोलायला लावायचे तुम्हाला. हा कुठला ठीक आहे. हे बघा दरवाजा. ही वरी जायचा छोटासा दरवाजा ना. बघा हे दरवाजा दाखव. ही मूळ दरवाजा. या दरवाजातून जायचं का. हा तिथं मोठी कमान होती. आणि ही दरवाजा कसला दरवाजा छोटा. या छोट्या दरवाजातून कोण जायचं. हे माणसं बसायचे खाल्ले. बरं, 2 बरं. मजली होतं ना. हा 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 म्हणजे खाल्ल्या मजल्यामध्ये हा, बसायचे आणि हा. ती वरच्या मजल्यामध्ये वरच्या असायची. हा. तर हे आपला मेन दरवाजा. आणि ह्या भिंतीची रुंदी किती आहे बघा. एक बघा ही भिंत. हे भिंतीचा कोपरा. कॅमेरामन हे भिंतीचा कोपरा. आणि या कोपऱ्यापासून ही भिंत इथपर्यंत बघा बघा ही कोपरा. म्हणजे 100% बघा ही 10 ते 15 फुटाची भिंत आहे. म्हणजे याच्याहून एक ट्रॅक्टर जातो, ट्रक जाती, बैलगाडी जाती, एवढी मोठी भिंत. आणि म्हणून या बेगडा गावची शान असणारा देशमुखाचा वाडा 400 वर्षे आपल्या तोऱ्यामध्ये टिकून आहे. आणि हे टिकवून ठेवण्याची वास्तू आपल्या धाराशिव जिल्ह्यातून बेगडा गावातून तालुक्यात आहे. खरं म्हणलं तर 10-12 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. ही मोठी शान आहे. आम्ही खरं म्हणलं तर खडतर प्रवास युट्यूब चॅनलचे सर्व संपादक म्हणून मी खूप समाधानी आहे. मी माझं भाग्य समजतो की असा इतिहास मला तुमच्या पुढे ठेवता आला या चॅनलच्या माध्यमातून. आणि देशमुख कुटुंबाचं मी खरं म्हणलं तर मनपूर्वक आभार आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला सगळा वाडा फिरवून दाखवला, छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. आणि या ठिकाणी शेत सारा महसूल जमा व्हायचा. आणि ते गावाच्या इतिहासासाठी, गावाच्या विकासासाठी या बॉडीतून ही जी बावडी आहे, बावडी म्हणजे काय म्हणायचं ना, वीर बार बारव, या बारवेतून पाणी पूर्ण गावाला मिळायचं. आजूबाजूचे 10-15 गाव. इकडे या बाबा. तुम्ही इकडे तुम्ही या इकडे या. तुम्ही 10-15 गावाचे माणसं या ठिकाणी महसूल जमा करायचे, इंग्रजाला द्यायचे आणि ह्या गावाला टिकवून ठेवायचे. सर्वांना समान न्याय. जर कोण अन्याय करत असेल तर त्याला थांबवण्याचं काम काय करे. आतमध्ये बसवायचं जायचं नाही कोणतं. हा? खालच्या मध्ये तळगावामध्ये जर अन्याय करत असेल तर त्याला कोठडी असायची, शिक्षा माझी ती कोठडी असायची. शिक्षा द्यायची. आणि ती हा. शिक्षा कोण द्यायचे. देशमुख साहेब हा. द्यायचे. हा. काय नाव सांगता येईल त्या देशमुख साहेबांचे. आजोबा, पंजोबा काय. नारायणराव. नारायणराव देशमुख. हा, नारायणराव विठ्ठलराव देशमुख. नारायणराव विठ्ठलराव देशमुखाचा वाडा. डबल ऐका नाव. नारायणराव विठ्ठलराव देशमुख, राहणार बेगडा. आणि त्यांना जहागीरदार म्हणत होते. ते धाराशिव तालुक्यातील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर बेगडा गावामध्ये राहत होते. आणि नारायणराव विठ्ठलराव देशमुख यांचा शब्द कोणीच टाळत नव्हता. जर कोण अन्याय करत असेल तर त्याला कोंडून टाकण्यासाठी न्यायालय कोठडी होती इथं. त्या कोठडीमध्ये शासन असायचं. त्यांचा शब्द कोणी डावलायची हिंमत नसायची. 2 एकर मधला वाडा, 12 ते 13 गावाचा हा न्यायालय, कोर्ट कचेरी सगळी इथं. एवढं चांगलं काम आपल्या बेगड्या गावामध्ये होत होतं. आणि आपण हे वाडा दाखवलाय, याची दक्षता आपण घ्यावी. आपण संबंधिताची प्रक्रिया
प्रतिक्रिया विचारूया. साहेब, काय नाव तुमचं? रामदास तुकाराम कांबळे. काय वाटलं तुम्हाला आज? तुम्ही खडतर प्रवासाचे संपादक इथं आले, यांना भेट दिली आम्हाला. हे आमचे जे जुने जुने जे काय म्हणतात ऐतिहासिक, हे तुमच्या माध्यमातून सगळ्याच्या समोर आणल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. काय नाव म्हणलं? रामदास तुकाराम कांबळे. रामदासजी, खडतर प्रवास तुमचा आभारी आहे. बोला साहेब. काय देशमुख साहेब, तुम्हाला काय वाटते? आल्याबद्दल एकदम हे झालं. तुमचं नाव दीपकराव का? दीपक विश्वासराव देशमुख. दीपक विश्वासराव देशमुख, तुमच्या गावाची शान टिकवून हा. ठेवली. आणि खरं म्हणलं तर धाराशिव जिल्ह्याचा हा एक स्वाभिमान आहे. हा. साहेब, हे धाराशिव जिल्ह्याचा स्वाभिमान तुमच्या बेगडा गावातली ही देशमुख जागीरदार. तुमचं नाव काय? साळुंके सिद्धेश्वर बाबूराव. काय वाटते तुम्हाला आज खडतर प्रवास समाधान आहे. समाधान आहे? हा. तुमच्या गावाला, तुमच्या वाड्याला आणि ऐतिहासिक वास्तूला ऐतिहासिक. जिवंत ठेवण्याचं काम खडतर प्रवास यांनी केलेलं केलंय. आहे. बोला, काय हो. वाटते बाबा? तुमचं नाव सांगा. तुम्ही येऊन सगळं पाहून इतिहास जागा करून जुन्या वस्तू आज पुढच्या पिढीपर्यंत दाखवण्याचं काम केलं, त्याबद्दल आम्हाला फार आनंद होतोय. काय म्हणते बाबा, तुम्हाला काय वाटतं? का पूर्ण गाववाले समाधान आहेत खडतर प्रवास युट्यूब चॅनलवर. आणि अशाच वास्तू इतिहासात नोंद करण्यासाठी हो, हे सर्व वाड्यामध्ये आम्हाला देशमुख दीपकराव हा. दीपकरावनी दाखवलं. भुयार दाखवला, घोड्याचा वाडा दाखविला, चोर दरवाजा दाखवला, जुने घर दाखवले, भावाभावाचे घर, कचेरी, पंचनामा कुठं होत होता, न्यायालय कुठं होतं, शिक्षा कुठं होती, भिंत किती फुटाची आहे, हे सगळं आम्हाला दाखवल्याबद्दल आम्ही देशमुख कुटुंबाचं मनपूर्वक आभार आहोत. एक लक्षात ठेवा, अशा धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वास्तू आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये असू द्या, धाराशिव जिल्ह्यामध्ये असू द्या, कुठं जे वास्तू आहेत, जे ऐतिहासिक नोंद घेणाऱ्या, त्या सगळ्या वस्तू आपण कमेंट बॉक्समध्ये नोंद करा अशी तुम्हाला विनंती करतो. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लेखी स्वरूपानं नोंद करा. आणि विचार ऐतिहासिक नोंदी घेणारे विचार असावे. जुन्या माणसाची आठवण ठेवा. जुने माणसं 50 नाही 100 माणसं खानदानातले एकोप्यात राहत होते, हे या वाड्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. आणि आपल्या घरामध्ये 2 भाऊ असेल तर आई वडील जिवंत असेपर्यंत कोर्टामध्ये भांडण जाते. आणि कोर्टात भावाभावाचं भांडण गेलं की मायबाप खचून खचून लवकर मरतात. अरे हे बघा, 100-150 वर्षपर्यंत जगणारे माणसं एकोप्यात राहत होते, 100-100, 200 माणसं. आणि हे 2 एकराचा वाडा, किमान 200-250 माणसं या वाड्यातून जगलेत. ही 5वी पिढी आहे. आणि 5वी पिढी आपल्याला मुलाखत द्यायला येते. म्हणजे 300 ते 400 वर्षाचा हा वाडा आहे. या वाड्याचा आदर्श महाराष्ट्रानं, देशानं घ्यावा. आपल्या भावकीतले भांडणं मिटवावे, एकोप्यात राहावं आणि घरातला न्याय घरातच मिटवा. न्यायालयामध्ये जाऊन 2 वकील, 1 न्यायालय, 4 पोलीसवाले जगवू नका. आणि आपापले मुंडके आपापल्या भावाकडून तोडून घेऊ नका. गावसूत मध्ये 5 माणसं अवघ्या 12 गुंठ्यासाठी एकमेकात मारले गेले भावकीनच. हा इतिहास नव्हे, हा वाईट विचार आहे. आणि तो वाईट विचार नष्ट करा. देशमुख खानदानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि धाराशिव जिल्ह्याचा इतिहास महाराष्ट्रभर, देशभर नोंद करून घ्या. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद बेगडेकर, धन्यवाद धाराशिवकर. मी प्रभाकर लोंढे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.